नमस्ते मित्रांनो, MPC ऑफिसर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पर्सेंटेज किंवा शेकडेवारी या टॉपिकचा पार्ट 2. पार्ट 1 आपण ऑलरेडी 2 दिवसापूर्वी बघितलेला आहे. तर तो पार्ट तुम्ही आधी बघितला नसेल तर आधी तो पार्ट तुम्ही बघून घ्या. त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही तो पार्ट बघू शकता. म्हणजे तुम्हाला आजचा जो पार्ट 2 आहे तो आणखी चांगल्या प्रकारे समजेल. तर चालू करूया आजच्या आपल्या टॉपिकला आणि बघूया शेकडेवारी या टॉपिकचे आणखी काही महत्त्वाचे टाईप. तर आपला पहिला प्रश्न आहे, एका व्यक्तीने 20% संत्रे विकल्यानंतर त्याच्याकडे 560 संत्रे शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती संत्रे होती? तर बघा मित्रांनो, त्यांनी काय केलं आहे इथे की 20% संत्रे त्यांनी आधी विकलेली आहे. 20% संत्रे त्यांनी काय केलं आधी इथे विकलेली आहे. म्हणजे त्याच्याकडे शिल्लक किती राहिली असणार मग इथे? तर त्याच्याकडे शिल्लक राहिली असणार 80% संत्रे. ठीक आहे. पण प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की त्याच्याकडे 560 संत्रे शिल्लक आहेत. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की हे जे 80% आहे इथे आलेले आपले शिल्लक आहेत ते इक्वल आहेत या 560च्या. बरोबर. जर 80% 560च्या इक्वल असेल तर मग 100% कितीच्या इक्वल असणार इथे? बघा, जर या 80ला आपण इथे 7ने जर गुणलं तर आपलं येतात इथे 560. तर या 100ला जर तसंच आपण या 100ला जर 7ने गुणलं तर मग आपला आन्सर किती येईल इथे? 700 रुपये. म्हणजेच सुरुवातीला त्याच्याकडे किती संत्रे होते? तर सुरुवातीला त्याच्याकडे 700 संत्रे होते. क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता. बघा काय येईल क्रॉस मल्टिप्लायने? 560 गुणिले 100 आणि भागीला इथे 80. तर किती येईल हे? 7 8 56. तर हे किती येतं आपलं आन्सर येतं इथं आपलं 700 रुपये. 700. म्हणजेच त्याच्याकडे सुरुवातीला किती होते? तर 700 संत्रे त्याच्याकडे सुरुवातीला होते. पुढला प्रश्न बघूया. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 5% जेवणावर, 15% कपड्यावर, 20% मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्याच्याकडे 1800 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती? तर बघा मित्रांनो, त्यांनी काय केलेलं आहे की त्या व्यक्तींनी सुरुवातीला 5% जे आहे ते त्यांनी जेवणावर खर्च केलेला आहे, 15% जे आहे ते त्यांनी त्याच्या कपड्यावर खर्च केलेला आहे आणि 20% जे आहे त्यांनी त्याच्या तिथे मनोरंजनावर खर्च केलेला आहे. याचा अर्थ त्यांनी टोटल खर्च किती केलेला आहे? तर त्यांनी खर्च केले आहे टोटल 40%. त्याने जर 40% खर्च केले असतील तर मग त्याच्याकडे शिल्लक किती राहिले असतील? तर शिल्लक त्याच्याकडे राहिले असतील 60%. ठीक आहे. 60% त्याच्याकडे शिल्लक राहिले आहे. पण प्रश्नामध्ये त्यांनी इथे काय म्हटलं आहे की त्याच्याकडे 1800 रुपये शिल्लक आहे. तर आपण असं म्हणू शकतो की हे 60% जे आहे ते 60% त्या 1800च्या इक्वल आहे. 60% 1800च्या इक्वल असणार. जर 60% 1800च्या इक्वल आहे तर मग 100% कितीच्या इक्वल असणार इथे? बघा, जर या 60ला आपण इथे 30ने जर गुणलं तर आपल्याला 1800 रुपये येतात. म्हणजेच आपण या 100ला सुद्धा 30ने गुणू शकतो. तर 100ला 30ने गुणलं तर काय येईल मग आपला आन्सर? तर 100ला 30ने गुणलं तर आपलं आन्सर येतं 3000. म्हणजे सुरुवातीला त्याचा एकूण पगार किती होता मग? तर तो होता 3000. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा तुम्ही काढू शकता इथे एक्सची व्हॅल्यू. काय येईल इथे? 1800 गुणिले 100 आणि भागीला 60. तर हे किती येईल आपलं? 6×3=18. म्हणजेच आपलं जे एक्स आले आहे ते किती आलं इथे? 3000. म्हणजेच त्याचा सुरुवातीचा जो पगार होता तो किती होता? महिन्याचा एकूण पगार त्याचा होता 3000. पुढला प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला, आकाश स्वतःच्या पगाराच्या 20% रक्कम जेवणावर खर्च करतो, उर्वरित पगाराच्या 50% रक्कम कपड्यावर खर्च करतो, तरीसुद्धा त्याच्याकडे 4000 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा महिन्याचा पगार किती? बघा, त्यांनी सुरुवातीला जेवणावर किती रुपये खर्च केले? तर 20% जो पगार आहे त्याचा त्यांनी जेवणावर खर्च केला. जर त्यांनी 20% पगार जेवणावर खर्च केला असेल तर त्याच्याकडे आता सध्या शिल्लक किती राहिला असेल? तर शिल्लक राहिला त्याच्याकडे 80% पगार. ठीक आहे. आता पुढे बघा काय म्हणतात ते, तर उर्वरित पगाराच्या 50% रक्कम तो कपड्यावर खर्च करतो. तर बघा मित्रांनो, इथे हा उर्वरित शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण की त्याच्याकडे आता किती शिल्लक राहिलेला आहे? त्याच्याकडे आता शिल्लक राहिलेला आहे इथे, किंवा उर्वरित किती आहे त्याचा पगार? तर 80% पगार उर्वरित आहे. त्या उर्वरित पगाराच्या तो 50% रक्कम जो आहे तो कपड्यावर खर्च करत आहे. याचा अर्थ काय होईल? या 80चे 50% किती येईल? तर ते येईल 40%. म्हणजेच 40% जो रक्कम आहे ती कपड्यावर खर्च करत आहे. याचा अर्थ त्याच्याकडे आता शिल्लक किती राहिले आहे? तर 40% त्याच्याकडे आता शिल्लक राहिलेलं आहे. पण प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, त्याच्याकडे ॲक्च्युअलमध्ये किती रक्कम शिल्लक आहे? तर त्याच्याकडे शिल्लक राहिलेली आहे आता सध्या 4000 रुपये इथे.
याचा अर्थ आपण असा म्हणू शकतो की हे शिल्लक राहिलेले जे 40% आहे हे 4,000च्या इक्वल आहे. म्हणजेच हे 40% जे आहे हे कितीच्या इक्वल राहील इथे, तर ते इक्वल राहील आपल्या इथे 4,000च्या. ठीक आहे. जर 40% 4,000च्या इक्वल आहे तर मग 100% कितीच्या इक्वल राहील इथे बघा. या 40ला जर आपण इथे 100ने जर गुणलं आपण इथे तर किती येतं आपले 4,000 येतं. म्हणजे त्या 100ला जर आपण 100ने गुणले तर आपली एक्सची व्हॅल्यू निघेल इथे. तर एक्सची व्हॅल्यू आपली किती निघेल मग इथे 100ला जर 100ने गुणलं तर ती येईल आपली इथे 10,000. ठीक आहे. तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा इथे करू शकता. किती येईल इथे 4,000 गुणेला 100 आणि भागीला इथे किती होते 40. तर हे येतं आपलं 10,000. ठीक आहे. म्हणजेच त्याचा महिन्याचा पगार किती होता, तर त्याचा महिन्याचा पगार होता 10,000. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. गौरव त्याच्या पगाराच्या 30% रक्कम जेवणावर खर्च करतो. उर्वरित पगाराच्या 40% रक्कम कपडे व इतर बाबींवर खर्च करतो व उर्वरित पगाराच्या 50% रक्कम बचत करतो. जर त्याचा महिन्याचा पगार 18,400 रुपये आहे तर तो महिन्याला कितीची बचत करतो. बघा मित्रांनो, त्यांनी काय केलं सुरुवातीला, तर 30% रक्कम जी आहे त्यांनी जेवणावर खर्च केली आहे. जर त्यांनी 30% रक्कम जेवणावर खर्च केली असेल तर त्याच्याकडे सध्या आता शिल्लक किती आहे, तर 70% रक्कम त्याच्याकडे शिल्लक असेल. आता बघा इथे परत उर्वरित शब्द आलेला आहे. तर उर्वरित पगाराच्या तो काय करतो की 40% रक्कम कपडे व इतर बाबीवर खर्च करतो. आता उर्वरित त्याच्याकडे किती आहे, तर उर्वरित त्याच्याकडे सध्या आहे 70%. 70%चे 40% जर आपण काढले तर ते येतात इथे 28%. ठीक आहे. म्हणजे त्यांनी 28% रक्कम काय केली आहे, कपडे व इतर बाबीवर खर्च केली आहे. आता 28% रक्कम त्यांनी खर्च केली म्हटल्यावर त्याच्याकडे किती शिल्लक राहणार मग आता, त्याच्याकडे आता शिल्लक राहणार इथे 42% रक्कम. बघा पण पुढे इथे काय परत उर्वरित शब्द आलेला आहे इथे. परत उर्वरित काय म्हटलं त्यांनी की उर्वरित पगाराच्या 50% रक्कम तो काय करतो, बचत करतो. म्हणजे आताच त्याच्याकडे उर्वरित किती आहे, तर त्याच्याकडे आता उर्वरित आहे 42%. या 42%चे परत तो काय करतात 50% तो बचत करतो आहे. याचे 50% किती होईल मग, तर या 42%चे 50% होईल आपले 21%. पण ते आणि पुढे काय म्हटलं यांनी की बघा इथे तो 21% बचत करतो आणि त्याचा महिन्याचा जो पगार आहे तो किती दिला आहे यांनी इथे, तर तो दिला आहे 18,400 रुपये. आणि त्याला तो दर महिन्याला किती बचत करतो असं विचारलं आहे. तर तो दर महिन्याला किती बचत करेल मग, तर या 18,400 रुपयाचे 21% तर किती येईल मग ते, तर ते येईल आपले 18,400 गुणिले 21 आणि भागीला इथे 100. तर हे क्रॉस मल्टिप्लाय होईल किती येईल आपले इथे, तर हे येतं 4 आणि 18 0 4 2 8 येईल इथे आणि हे येईल 18 2 36. ठीक आहे. तर मग किती येईल इथे, हे 4 8 16 आणि हे येईल आपले 8 आणि हे 3. म्हणजे हे त्याचे जो महिन्याची तो बचत करेल तो कितीची बचत करेल तो, तर 3,864 रुपयाची तो बचत करेल. ठीक आहे. 3,864 रुपयाची तो महिन्याला इथे बचत करेल. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. एका परीक्षेत आर्यनला 350 गुण मिळाले आणि विद्याला 76% गुण मिळाले. जर विद्याला आर्यनपेक्षा 296 गुण जास्त मिळाले तर परीक्षा एकूण किती गुणांची होती. तर बघा इथे काय म्हटलं यांनी की विद्याला जे आहे ते आर्यनपेक्षा 296 गुण जास्त मिळालेले आहे. याचा अर्थ आपण समजू शकतो की जे आर्यनचे गुण आहे 350, त्या गुणामध्ये जर आपण हे जे 296 गुण जर आहे ते जर आपण मिसळले किंवा ॲड केले तर ते टोटल गुण जे आहे ते विद्याच्या 76% एवढे होतील. कारण की विद्याला काय झालेलं आहे, आर्यनपेक्षा 296 गुण जास्त मिळालेले आहे. तर मग काय होईल इथे 350 प्लस 296 किती येईल, हे 6, हे 4 येतील आणि हे इथे येईल 6, म्हणजे 646. तर विद्याला हे जे 646 आहे कितीच्या इक्वल आहे, तर विद्याच्या 76%च्या इक्वल आहे. कारण की विद्याला किती गुण मिळालेले आहे, 76% गुण मिळालेले आहे. तर जर मग हे 76% गुण जे आहे हे जर 646च्या इक्वल असतील तर मग 100% गुण कितीच्या इक्वल असेल, तर इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. काय येईल इथे 646 गुणिला इथे 100 आणि भागीला 76. तर इथे 8.5चा भाग जातो इथे 8.5चा. तर मग आपला ॲन्सर किती येईल इथे, एक्सची व्हॅल्यू किती आली आपली इथे, तर ते येईल 850. म्हणजेच ती जी परीक्षा होती एकूण किती गुणांची होती, तर ती परीक्षा होती 850 गुणांची.
ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. एका परीक्षेत 49% विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले, 36% विद्यार्थी हिंदी विषयात नापास झाले आणि 15% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर परीक्षेत 450 विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ठीक आहे. तर बघा काय झालं आहे इथे, काही विद्यार्थी काय झालेलं आहे इथे नापास झालेले आहे आणि काही विद्यार्थी काय झालेले आहे इथे पास झालेले आहेत. तर इंग्रजी विषयामध्ये 49% विद्यार्थी काय झालेले आहे इंग्रजी विषयामध्ये नापास झालेले आहे आणि हिंदी विषयामध्ये 36% विद्यार्थी हिंदी विषयामध्ये नापास झाले आणि दोन्ही विषयामध्ये किती नापास झालेले आहे तर 15%. तर हे टोटल किती येतं तर याची टोटल येतं इथे 70%. म्हणजे 70% विद्यार्थी जे आहे एकूण नापास झालेले आहे. तर 70% नापास झाले असतील तर मग पास किती झालेले आहे याच्यामध्ये तर पास झालेले आहे 30%. ठीक आहे. पण प्रश्नामध्ये इथे काय म्हटलेलं आहे बघा की प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे यांनी 450 विद्यार्थी पास झालेले आहे. याचा अर्थ आपण समजू शकतो की हे 450 विद्यार्थी जे आहे ते 30%च्या इक्वल आहे. तर 450 विद्यार्थी या 30%च्या जर इक्वल असतील तर मग 100% विद्यार्थी कितीच्या इक्वल असणार इथे बघा. जर या 30ला आपण इथे 15ने जर आपण इथे गुणले तर आपले 450 येतात. तर आपण 100ला सुद्धा 15ने गुणू शकतो. तर 100ला 15ने गुणलं तर आपलं एक्सची व्हॅल्यू काय येईल इथे तर एक्सची व्हॅल्यू आपली येईल इथे 1500. ठीक आहे. म्हणजेच परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते तर परीक्षेला एकूण विद्यार्थी बसले होते 1500. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा आपण ते करू शकतो. हे किती येईल 450 गुणिले 100 आणि भागीला इथे 30. तर हे येतं 15. म्हणजेच आपली एक्सची व्हॅल्यू किती आली इथे 1500. म्हणजेच 1500 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पुढला प्रश्न बघूया. एका परीक्षेत पास व्हायला 296 गुण लागतात. रवीला त्या परीक्षेत 222 गुण मिळाले व तो 10%ने तो नापास झाला. तर परीक्षा किती गुणांची होती. बघा परीक्षेत पास व्हायला किती गुण लागतात तर परीक्षेत पास व्हायला गुण लागतात 296 आणि रवीला गुण किती मिळालेले आहेत त्याला मिळाले आहे 222 गुण. म्हणजे त्याला किती कमी गुण मिळालेले आहे तर त्याला मिळालेले कमी गुण 296 मायनस आपण जर 222 केलं तर हे येतं इथं आपलं 4-7 म्हणजे 74 गुण त्याला कमी मिळालेले आहे. पण ॲक्च्युअलमध्ये त्याला टक्केवारीमध्ये किती गुण कमी मिळालेले आहे तर टक्केवारीमध्ये तर तो 10%ने नापास झाला आहे. तर त्याला 10% गुण इथे कमी मिळालेले आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हे 74 जे आहे हे 10%च्या बरोबर आहे. जर 74 जर हे 10%च्या बरोबर असतील तर 100% कितीच्या बरोबर असतील मग इथे क्रॉस मल्टिप्लाय करा काय होईल 74 गुणिले 100 आणि भागीला इथे 10. तर हे किती येईल आपले एक्सची व्हॅल्यू जी आपली येईल ती येईल 740. म्हणजेच ती परीक्षा किती गुणांची होती तर ती परीक्षा होती 740 गुणांची. पुढला प्रश्न बघूया. 60 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात 40% विद्यार्थी फक्त हिंदी बोलतात, 25% विद्यार्थी फक्त इंग्रजी बोलतात व उर्वरित दोन्ही भाषा बोलतात. तर किती विद्यार्थी इंग्रजी बोलतात. बघा यासाठी आपण एक व्हेन डायग्राम काढूया आधी. चाळीस टक्के विद्यार्थी काय बोलतात तर 40% विद्यार्थी फक्त हिंदी बोलतात. बघा काय म्हटलं त्यांनी की 40% विद्यार्थी फक्त हिंदी बोलतात हिंदी. ठीक आहे. त्यानंतर 25% जे विद्यार्थी आहेत ते फक्त इंग्रजी बोलतात. तर 25% विद्यार्थी काय बोलतात फक्त इंग्रजी बोलतात इथे. मग आता टोटल किती झाले हे 40 आणि 25 किती झाले हे झाले 65. ठीक आहे. 65% विद्यार्थी काय बोलतात इंग्रजी आणि हिंदी बोलतात. मग उर्वरित किती आहे मग याच्यामध्ये उर्वरित राहिले मग 35%. ठीक आहे. मग यांनी काय म्हटलं आहे की जे उर्वरित आहे ते दोन्ही भाषा बोलतात. तर मग हे जे 35% आहे हे काय करणार हे दोन्ही भाषा बोलणार 35% इंग्रजी पण बोलणार आणि हिंदी पण बोलणार. मग आता यांनी काय विचारलं आपल्याला की इंग्रजी भाषा किती विद्यार्थी बोलतात. इंग्रजी किती आहे मग इथे बघा इंग्रजी इथे आहे टोटल ते किती येईल हे 35 आणि हे 25. तर 35 आणि 25 हे किती झाले मग तर हे टोटल झाले 60%. म्हणजे हे जे 60% विद्यार्थी आहे हे काय करतात की इंग्रजी बोलतात. बघा हे 25% जे होते हे फक्त इंग्रजीवाले होते. पण हे 25 + 35 जे आहे हे काय आहे
हे पूर्ण इंग्रजी बोलणारे आहे. म्हणजे यामध्ये काही हिंदीवाले पण आले, पण टोटल जे आहे हे इंग्रजी बोलतात. ठीक आहे. हे किती आहेत? हे 60% आहे. मग वर्गामध्ये विद्यार्थी किती आहे? एकूण तर वर्गामध्ये विद्यार्थी आहे 60. म्हणजे त्या 60चे आपल्याला 60% काढावे लागेल. जर 60% काढतो म्हणलं किती येईल आपले बघा इथे. या 60चे 10% येतात 6, म्हणजे 60% किती येईल मग ते? तर ते येणार 36%. सॉरी 36. म्हणजे 36 विद्यार्थी जे आहे ते ते इंग्रजी बोलतात. बघा इथे काय होईल आपल्याला, या 60चे काय करावं लागणार आहे इथे? 60चे 60% काढावे लागणार आहे. तर 60चे 60% किती येईल? हे 0 0 कटला, हे येईल 6 6 36. म्हणजे हे 36 जे विद्यार्थी आहेत वर्गात, 60 विद्यार्थ्यांपैकी 36 जे विद्यार्थी आहेत ते काय करतात की इंग्रजी भाषा बोलतात. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. एका निवडणुकीत ज्या दोनच उमेदवार उभे आहेत, 68 मते बाद ठरवण्यात आली. जिंकणाऱ्या उमेदवाराला 52% मते मिळाली व तो 98 मतांनी निवडून आला. तर एकूण मतदार किती होते? तर बघा, त्यांनी काय केलेलं आहे की 68 मते जे आहे ते त्यांनी बाद ठरवलेले आहे. याचा अर्थ काय होईल की 68 मते बाद ठरवल्यानंतर जे उर्वरित मते आहे ते पात्र मते असणार, आणि त्या पात्र मतापैकीच 52% मते जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळाली असणार. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जे पात्र मते आहे त्यापैकी समजा तो जर उमेदवार असेल जिंकणारा, तो ए हा उमेदवार असेल, तर याला किती मते मिळाली? याला पात्र मतांपैकी 52% मते मिळालेली आहे. ठीक आहे. म्हणजेच मग जो हारणारा बी हा उमेदवार असेल, याला किती टक्के मते मिळाली? तर याला मते मिळाली 48%. ठीक आहे. मग आता ह्या दोन उमेदवारांच्या मतामधला फरक किती आहे? तर तो आहे इथे 98 दिलेला आहे यांनी, की जो जिंकणारा उमेदवार आहे तो 98 मतांनी जिंकलेला आहे. म्हणजेच आपण आता असं म्हणू शकतो की या 2 टक्केवारीमधला फरक जो आहे तो 98 आहे. ठीक आहे. मग या 2 टक्केवारीमधला फरक किती येतो? तर तो येतो इथे 4%. 4% कितीच्या इक्वल आहे? तर ते आहे 98च्या इक्वल. म्हणजेच मग 100% कितीच्या इक्वल असणार इथे? तर बघा, क्रॉस मल्टिप्लाय करा, किती येईल ॲन्सर याचं? x इक्वल टू 98 इंटू 100 आणि भागीला 4. तर इथे भाग जातो 24.5चा भाग जातो इथे. म्हणजेच आपली एक्सची व्हॅल्यू काय येईल इथे? तर एक्सची व्हॅल्यू येईल आपली इथे 2450. पण बघा मित्रांनो, 2450 हे आपले एकूण मतदार नाही आहे. इथे त्यांनी काय केलं होतं की सुरुवातीला की 68 मतदार जे आहे किंवा मत जे आहे ते बाद ठरवले होते. म्हणजेच काय होईल की हे जे 2450 आहे हे पात्र मते आहे, प्लस याच्यामध्ये आपल्याला हे 68 बादमध्ये सुद्धा इथे ॲड करावे लागेल. म्हणजेच आपले जे एकूण मतदार आहे ते आपल्याला इथे मिळेल. किती येईल मग हे? तर हे येतं 1 आणि 5 2. तर टोटल जे आपले मतदार आहे ते किती आहे मग इथे? तर ते आहे 2518. ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. 10% मतदारांनी मतदानच केले नाही. 10% मते बाद ठरवण्यात आली. जिंकणाऱ्या उमेदवाराला एकूण मान्य मताच्या 54% मते मिळाली व तो 1620 मतांनी विजयी झाला. तर एकूण किती मतदारांनी मतदान केले? बघा काय होतं की आपण समजू की 100% टोटल मते जे होते ते 100% होते. त्यापैकी 10% मतदारांनी मतदानच केलं नाही. याचा अर्थ किती टक्के मतदारांनी मतदान केलं? तर 90% मतदारांनी मतदान केलं असेल. बरोबर. पुढे काय म्हणतात ते की 10% मते बाद ठरवण्यात आली. म्हणजे त्या 90%ची 10% मते बाद ठरवण्यात आली. तर 90%चे 10% किती होतात? तर ते होतात 9%. म्हणजेच 81% जी मते आहे ते टोटल इथे पात्र ठरवण्यात आली असणार. ठीक आहे. 9% बाद झाल्यामुळे. आता काय म्हणतात ते पुढे की जिंकणाऱ्या उमेदवाराला एकूण मान्य मताच्या 54% मते मिळाली. आता एकूण मान्य मते किती आहे? तर 81% आहे. या 81%चे 54% जे मते आहे ते जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळाली असणार. तर आपण असं समजूया की ए हा उमेदवार जिंकणार आहे, याला काय मिळालेले आहे? तर हे जे पात्र मते आहे 81%, याचेच 54% मते मिळालेली आहे. ठीक आहे. मग जर एला 54% मते मिळाली असेल तर तो दुसरा उमेदवार आहे, आपण बी समजूया, तो हरलेला असेल, तर त्याला किती मते मिळाली असणार? तर त्याला मिळाली असणार याच 81%च्या म्हणजे पात्र मतांच्या, ठीक आहे, 46% मते मिळालेली असणार इथे. कारण की बीला 54% मते मिळाले आहे, त्यामुळे एला किती एला 54% मिळालेले आहे, त्यामुळे बीला किती मिळालेली असणार? तर 46%. ठीक आहे. आता या दोघांमधला फरक किती येईल मग? तर बघा 81% आपण इथे कॉमन काढूया. तर हे येतं 81%,
गुणिले इथे दोघांचा फरक येतो इथे 8%. आणि आता दोघांचा फरक जो हा पर्सेंटेजमधला फरक आला हा ॲक्च्युअलमध्ये किती आहे म्हणजे दोघांच्या मतातला फरक ॲक्च्युअल फरक किती दिलेला आहे तो प्रश्नामध्ये तो दिलेला आहे 1620. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे जे पर्सेंटेज आलेले आहे आपले ते 1620च्या बरोबर आहे. किती आहे ते 1620च्या बरोबर आहे. मग काय येईल याचं ॲन्सर? तर हे येतं आपलं 81%. आपण 100 घेऊया खाली इथे 100 गुणिले 8% आणि हे किती येतं आपलं 1620. ठीक आहे. म्हणजेच मग हे 8% कितीच्या इक्वल आले तर हे 8% येतं 1620 गुणिले इथे 100 आणि भागीला 81. तर इथे 2चा भाग जातो बघा. तर हे इथे 20 म्हणजेच आपली जे 8%ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती किती आलेली आहे इथे आपली ती आलेली आहे आपली 2000. ठीक आहे. 8%ची व्हॅल्यू आपली इथे 2000 आलेली आहे. आता मी स्क्रीन थोडी इथे क्लिअर करतो आहे. फक्त तुम्ही शेवटची जी स्टेप आहे ते लक्षात ठेवायची की आपली 8% जे आहे ते कितीच्या इक्वल आहे तर ते 2000च्या इक्वल आहे. ठीक आहे. काय झालं होतं आपलं की 8%चे आपले किती आले होते तर 8% आपले इक्वल आले होते 2000च्या. ठीक आहे. मग हे 8% जर 2000च्या इक्वल असेल तर मग 100% कितीच्या इक्वल असणार इथे बघा क्रॉस मल्टिप्लाय करा काय होईल 2000 गुणिले 100 आणि भागीला इथे 8. तर हे किती येतं आपलं हे येतं 4 दुणे 8 आणि 4 पंचे 20 म्हणजे इथं 500 येईल आपले आणि हे होईल 50. म्हणजेच आपली एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे तर ती आलेली आहे आपली 25,000. ठीक आहे. म्हणजे एकूण किती मतदार होते मग तिथे तर एकूण मतदार होते 25,000. पुढला प्रश्न बघूया. एका निवडणुकीत 30% मतदारांनी या उमेदवाराला मतदान केले व उर्वरित मतदारांपैकी 60% मतदारांनी बी या उमेदवाराला मतदान केले. उर्वरित मतदारांनी मतदानच केले नाहीत. ज्या मतदारांनी ए या उमेदवाराला मतदान दिले ते व ज्यांनी मतदानच केले नाही ते यांच्यातील फरक जो आहे तो 1200चा आहे. तर एकूण किती मतदार होते असं त्यांनी इथे विचारलेलं आहे. तर बघा 30% जे मतदार होते यांनी काय केलेलं आहे की ए या उमेदवाराला मतदान केलं आहे. म्हणजेच आपण काय म्हणू की एला 30% लोकांनी मतदान केलं आहे. याचा अर्थ शिल्लक किती राहिले तर शिल्लक राहिलेलं आहे मग ते 70%. ठीक आहे. पुढे काय म्हणतात की उर्वरित मतदारांपैकी बघा इथे पण उर्वरित शब्द आला आहे महत्त्वाचा आहे. उर्वरित मतदारांपैकी 60% मतदारांनी बीला मतदान केलेलं आहे. म्हणजे आता उर्वरित किती आहे हे 70%. यापैकी 60% लोकांनी काय केलेलं आहे की बीला मतदान केलेलं आहे. मग याचे 60% किती येईल तर ते येतं 42. 7×42 म्हणजे बीला किती लोकांनी मतदान केलं आहे तर 42% लोकांनी मतदान केलं आहे. मग हे टोटल किती लोकांनी मतदान केलं आहे याच्यामध्ये ए आणि बीचं मिळून तर ते झालं आपलं 72%. म्हणजे 72% लोकांनी काय केलं आहे टोटल मतदान केलेलं आहे. याचा अर्थ किती टक्के लोकांनी मतदान केलेलं नाही आहे मग तर ते येईल आपलं 28%. तर 28% लोकांनी काय केलेलं आहे इथे मतदानच केलेलं नाही आहे. पुढे ते काय म्हणतात की ज्या मतदारांनी ए या उमेदवाराला मत दिले ते व ज्यांनी मतदानच केलं नाही ते यांच्यातील फरक कितीचा आहे तर तो 1200चा आहे. म्हणजेच ज्यांनी ए या उमेदवाराला मतदान केले ते 30% व ज्यांनी मतदानच केलं नाही ते 28%. यांच्यातील फरक कितीचा आहे तर तो 1200चा आहे. मग ॲक्च्युअलमध्ये या पर्सेंटेजमध्ये याचा फरक कितीचा येतो 30% आणि 28%मध्ये तर तो येतो 2%चा. ठीक आहे. 2%चा फरक येतो. आणि त्यांचा फरक किती हे 2% कितीच्या इक्वल दिले आहे त्यांनी तर ते दिले आहे त्यांनी 1200च्या इक्वल दिलेले आहे. मग जर 2% 1200च्या इक्वल आहे तर 100% कितीच्या इक्वल असणार आहे तिकडे तर बघा या 2ला जर आपण इथे 600ने जर गुणलं तर किती येतं आपलं 1200 येतं. म्हणजे त्या खाली 100ला सुद्धा आपण 600ने गुणू शकतो. क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा तुम्ही याचा आन्सर काढू शकता. तर काय होईल मग इथे या 100ला जर आपण 600ने गुणलं तर काय येईल आपलं इथे व्हॅल्यू तर आपली जी एक्सची व्हॅल्यू येतं ती येतं आपली इथे 60,000. ठीक आहे. म्हणजे एकूण मतदार किती होते तर ते होते 60,000. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पर्सेंटेजच्या टॉपिकवरची स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारे जे टाईप आहे ते आपण बघितलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे आमचे जे येणारे नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.